वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर आम्ही भरपूर अशा दिवसांनी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आम्ही ब्लॉग स्टार्ट केला आहे मुंबईमध्ये. आम्ही दोघी आलेलो आहे आमच्या माहेरी. हा, हे आहे आमची बिल्डिंग आणि इथे आहे ताई, इथे आहे मी. आम्ही सेम साड्या घातल्यात आणि जे जे कल्याणमध्ये राहणारे असतील त्यांना माहीतच असेल का दुर्गाडी म्हणजे देवस्थान माहिती असेल दुर्गाडीचं. तर आम्ही आज तिथेच आलेलो आहे. फक्त ताई आणि मीच नाही, अंकल, मम्मी आणि माझ्या मावशी सुद्धा आहेत. आम्ही त्यांना नानी म्हणतो, त्या सुद्धा आहेत. आता भूमीला तुम्ही बघून घ्या किती सुंदर अशी दिसते भूमी. पण चप्पल घातलेली नाही आजी, आम्ही चप्पल नाही घातलेली. गाडीत पण बसायचे आम्हाला. ही आहे मम्मी, हिची सीट मम्मी. इथे फिक्स आहे. हाय कर, हाय. आता मी ब्लॉग हाय करना. हाय हाँ. ब्लॉग चालू वो करण्यासाठी है हमारे अंकल और पीछे हे हे आहेत आमच्या मावशी. हाँ हे आहेत आमच्या मावशी. चला बसा, चला आता आता. आपण भेटू दुर्गाडीला. बाई फायनली पोहोचलो. आमच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. नानी खोललं ना दार, उतरलं नानी पण. चला आता आपल्याला जायचंय इथून. आता मागच उतरवलंय कारण पुढं खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि तुम्हाला दाखवते मी लांबूनच कसं दिसतंय. म्हणजे रोड दाखवते मी तुम्हाला. हे बघा इथे मम्मी, हाय बघा मम्मी, बघा नानी पण बघा, नानी इकडे बघा. हा म्हणजे आम्ही प्रेमाने नानी म्हणतो त्यांना, पण त्या माझ्या मावशी आहेत. आणि अंकल पुढेच गेले निघून. अंकल काय हळदीला आलेत नाही का हो, असंच वाटून राहिलंय. हे तिघजण हळदीला आले. हा, आणि आम्ही लग्नाला चाललोय. आम्ही लग्नाला चालले. म्हणजे आज पिवळा कलर आहे ना, त्यामुळं त्यांनी येलो येलो घातलंय आणि आम्ही साड्या आणल्या नव्हत्या. आम्ही मॅचिंग नाही आणलं. आता आवाज यायला तुम्हाला थोडी तकलीफ होत असेल कारण गाड्या आहेत ना इथे. त्या क्लिपा घेऊन आलोय या आशेने की आम्हाला गजरा लावायला भेटेल, पण आम्हाला तो गजरा काही दिसत नाही. आणि इतकी भंगार ट्रॅफिक आहे ना मुंबईला, एवढी ट्रॅफिक आहे ना. आणि काल पण आम्ही गाडीत होतो ना, तर एवढी फुल ट्रॅफिक होते ना, काय सांगू. एवढे इरिटेट होत होतं आम्हाला खूप जास्त. मध्ये. म्हणजे आमची ट्रॅव्हल्सने आलो ना, आम्ही रात्रीच आलो. आम्ही ट्रॅव्हल्सने आम्हाला बसून दिलं आणि आम्ही सकाळी पोहोचलो आज सकाळी. तर आम्ही थोडा वेळ झोपलो आणि त्याच्यानंतर आणि आम्ही दोघीच पुढं चाललेलो. हे आहेत मागे दिसत नाहीये, असेल. हळूहळू चालू राहिले मस्त. नाही त्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे हे काय इथलं. हे इथले पल्ले पडलेले आम्ही म्हटल्यावर माहितीच असणार. आणि भरपूर ट्रॅफिक आहे. तर चला बघू. हे बघा इथे पुढे पाळणे बिळणे दिसत असेल. इथे रात्रीचा खूप मोठा मेळा भरतो. नाही काय नाही प्यायचं आम्हाला. चला तर आम्ही आता ओटी भरून घेतलेला आहे. आमचा आवाज तुम्हाला येणारच नाहीये कारण इथे ना आवाज म्हणजे वरती काय हे भजन चालू आहे आय थिंक. हा, तर त्याचा आवाज आहे आणि गर्दी पण खूप जास्त आहे. तर असं खूप छान प्रकारे परिसर आहे इथला ना भूमी. आणि मम्मी आमची आई आहे. आई रोज येते इथे. हा, मम्मीचा उपवास आहे ना 9 दिवसाचा. तर आई रोज सकाळी येते. आमच्यामुळे थोडं उशीर झालाय. बिचारी आई. मावशी पण पुढे गेले. मावशीला तर आमच्या खूप घाई झालेली आहे, लवकर जायचं. अंकलला पण लय घाई झाली. तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप एवढी गर्दी की सांगू शकत नाही किती गर्दी. लाईन तर इतकी मोठी असते आणि संध्याकाळचा इथे मोठा बाजार भरतो. आता खरंच खूप आवाजच नाही येणार आहे तुम्हाला. आपण भेटूया परत. तरी आपण दाखवू सगळे. तर आम्ही सुरुवात केली आणि रांगेला सुरुवात झाली होती. जसं जसं आत गेलो तसं तसं बघितलं का गर्दी खूप वाढत होती. ताई, नानी, मी आम्ही मागे होतो. परत अंकल आणि मम्मी सुद्धा होती. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. जे जे कल्याणचे आहेत त्यांना माहितीच असेल की दुर्गाडीला किती गर्दी असते. आणि जसे जसे दिवस जवळ म्हणजे दसरा जवळ येतो तशी तशी गर्दी वाढत जाते. 3ऱ्या-4थ्या माळीपासून गर्दी जास्त वाढते. आणि असं पूर्ण मम्मीला आहे ना नुसती काही ना काहीतरी लागून घेत असते. कारण या मम्मीला लागून घेतल्याशिवाय चैन देत नाही. या रांगेत फक्त सिन्सिअर कोण आहे तर नानी. एकदम शांततेत चालल्यात. एकदम सिन्सिअर आहेत. बाकी ही नुसती बडबड करते. अंकल तर त्यांच्या मोबाईलमध्येच आहेत.
1-2 तासांच्या नंतर आम्ही मंदिराच्या म्हणजे गाभाऱ्यात पोचलो आणि जसं आईला पाहिलं तसं मन खूप प्रसन्न झालं. आतमध्ये सुद्धा खूप गर्दी होती, पण एक गोष्ट चांगली होती का म्हणजे आईच्या चरणाला आम्हाला डोकं टेकवून दिलं. आईचा आशीर्वाद आम्ही घेतला आणि मन खूप जास्त प्रसन्न झालं. नवरात्र आली आणि दुर्गाडीला आलो नाही असं कधीच होणार नाही, कारण दुर्गाडीची सवय ही प्रत्येक कल्याणकरांना आहे. नवरात्रीमध्ये दुर्गाडीला आल्याशिवाय मज्जा नाही, कारण इथे खूप मोठी जत्रासुद्धा भरते आणि देवीला सुद्धा खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात. त्यामुळे जे कोणी कल्याणच्या जवळ आसपास असतील त्यांनी सुद्धा दुर्गाडीला नक्की या. खूप प्रसन्न असं मंदिर आहे, फक्त थोडी गर्दी असते कारण नवरात्र असते म्हणून. इथे दुर्गा देवीचं खूप मोठं जागृत देवस्थान आहे, त्यामुळे हमखास प्रत्येकजण इथे येतोच देवदर्शनासाठी. आणि हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, त्यामुळे या किल्ल्याचा इतिहास प्रत्येकाने जाणून घ्या. मी बॅकने व्हॉइस देत होते कारण तिथे खूप भजन चालले होते, गाणे सुरू होते, त्यामुळे आवाज येणं तुम्हाला पॉसिबल नव्हतं. बऱ्याच वेळानंतर आमचं दर्शन झालंय. बऱ्याच म्हणजे जवळपास 2 तास आम्ही लाईनीत उभे होतो. 2-2.5 तास झाले असणार जास्त. 5:30 वाजले, 5:30. बापरे, टाईम सुद्धा लक्षात नाही. 2:30 वाजता. हा, आम्ही 2:30 वाजता घरातनं निघलोय. घरातनं 5 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर आणि 5 मिनिटं मग म्हणजे आम्ही इथे पोहोचलो असेल 3 वाजता लाईनीत उभं राहिलो असं समजून चालू. पण आता 5:30 वाजले, म्हणजे कितीतरी वेळ लाईनीत उभी राहून दर्शन झालेलं आहे आणि आम्ही खाली आलेलो. आपल्याला थांबायला सांगितले मग. आणि मम्मी ते तिकडेच आहेत अजून. पण छान झालं ना दर्शन ताई. यांची काहीतरी गडबड चालू आहे. हे आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता घरी आलेलो आहे. खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे खूप जास्त थांबलोय. कंबर, पाठ, पाय, हात सगळं खूप जास्त दुखायला लागलंय. आणि ताईंना दाजींचा फोन आलाय, त्यामुळे ते बोलतात आहे दाजींशी. बघा किती गुलुगुलू बोलतात. एक दिवस नाही झाला यांना, 4 वर्ष झाली लग्नाला, तरी पण सारखं यार काय एवढं. गेल्यावर तुला आवाज जाईल. जातो तसाही आवाज, माझा मोठा आवाज आहे. तुम्हाला त्यांना आवाज जातोय का? बाई किती बोलायचं असतं ना देवा. माझ्या नवऱ्याने अजून मला फोन नाही केला. जाऊ दे, मी काय. तर अशा परीने असा आमचा दोघींचा छोटासा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला बाय.